नमस्कार मित्रांनो, आता आपण शब्दसिद्धीमधील पोर्तुगीज शब्द आपलं बघून झालेला आहे. ओके, पोर्तुगीज शब्दानंतर आपलं दुसरं महत्त्वाचं शब्द आहे कानडी शब्द. आता मी तुम्हाला एक स्टोरीच्या संदर्भातच सांगणार आहे. एक स्टोरीच्या स्वरूपात तुम्ही सगळं कानडी शब्द लक्षात ठेवा. एकदा काय स्टोरी तुमच्या ती व्यवस्थित लक्षात राहिली, तुमचा एकही मार्क तुमचा शब्दसिद्धी प्रकरणातील कानडी कन्नड शब्दावरून जाणार नाही. ओके, मग आता स्टोरी काय आहे बघा. ओके, कानडी शब्दाची कुठल्या कन्नड शब्दाची स्टोरी काय आहे बघा. ओके, आपण विवाह लक्षात ठेवायचा आहे. विवाह कोणाचा असतो? नवरदेव आणि नवरीचा विवाह असतो. ओके, आता विवाह लक्षात ठेवत असताना जे जे लाल पेनानं लिहिलेलं आहे मी, कुठल्या पेनानं? लाल अक्षरामध्ये आहे, तो कानडी शब्द नाही. लक्षात ठेवा, ही तो कानडी शब्द नाही. जसं की इथं बघा, मी विवाह लिहिलाय, शृंगार लिहिलाय, देणगी लिहिलाय, इकडे घर सफाई लिहिलाय, स्वागत लिहिलाय, कपडे लिहिलाय. हे कानडी शब्द नाही. आपण गोष्ट तयार करण्यासाठी फक्त त्यांचा शब्दांचा आधार घेतलेला आहे. मग गोष्ट कशी आहे आता बघा. दोघांचा विवाह आहे. विवाह म्हणजे कोणाकोणाचा आहे आता बघा. विवाह, नवरदेवाचं नाव आहे विठोबा कांबळे. काय काय नाव आहे? विठोबा कांबळे. ह्या विठोबा कांबळेचं लग्न ठरले कोणाशी? अक्का मुंडासे सोबत. ओके, अक्का तिचं नाव आहे, मुंडासे आडनाव आहे समजा. ओके, विठोबा नाव आहे, कांबळे आडनाव आहे असतं. ओके, मग विठोबा कांबळे कोणत्या गावचा आहे? अडगुले गावचा. कुठल्या गावचा आहे? अडगुले गावचा. अक्का मुंडासे कुठल्या गावचे आहे? मडगुले गावचे आहे. विठोबा कानडी शब्द आहे, कांबळे कानडी शब्द आहे. तो कोणत्या गावचा आहे? अडगुले. अडगुले कानडी शब्द आहे. अक्का, अक्का कुठला शब्द आहे? कानडी शब्द आहे. मुंडासे कानडी शब्द आहे. मडगुले कानडी शब्द आहे. फक्त आपण ते सगळं कानडी शब्द एका गोष्टीच्या स्वरूपात आपण घेतोय. तुम्हाला त्याचा फायदा होईल. गोष्ट लक्षात राहिली, सगळं कन्नड शब्द तुमच्या लक्षात राहतात. ओके, मग आता गोष्ट काय होती? विवाह. ठीक आहे, विवाह मी लाल अक्षरात लिहिलाय, विवाह कानडी शब्द नाही. मग पुढे गोष्ट काय बघा. विठोबा कांबळेचं लग्न, विठोबा कांबळे अडगुले गावचा आहे. कोणाशी लग्न आहे? अक्का मुंडासेची. अक्का मुंडासेचं नाव काय? मडगुले. ओके, लग्न आहे नवरदेवाकडं. ओके, लग्न काय? नवरदेवाकडे आहे. मग आता नवरीचा बघा, लग्नामध्ये तिनं काय काय घटक घेऊन आली. ओके, पहिल्यांदा सगळ्यात मोठा शृंगार. नवरी नटली होती कशी, सजली होती कशी बघा. नथ. ओके, बोटामध्ये अंगठी घातली होती. काय घातली होती? अंगठी. ओके, नथ, बांगड्या, गाल. ओके, मी पावडर कंसात लिहिले. ओके, पावडर कुठे लावते? गालाला लावते ती. ओके, हा, मग शृंगाराची साधना येते. पावडर हा शब्द कानडी शब्द नाही, लाल अक्षरात लिहिलाय मी. शृंगार लिहिलाय लाल अक्षरात. नटण्यासाठी काय काय साहित्य लागलं ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, मग ही सगळं नवरीकडे साहित्य होतं. पेटी बघा, नव्या नवरीसोबत पहिल्यांदा पेटी असते आणि त्या पेटीला काय आली? किल्ली. काल मी तिजोरी अलमारीला किंवा आधीच्या लेक्चरमध्ये पोर्तुगीजमध्ये बघितलेलं, तिजोरी अलमारीला चावी होती. चावी पोर्तुगीज आहे, पण पेटी, पेटीला किल्ली. किल्ली कुठला आहे? कन्नड शब्द आहे. ओके, बघा, नवरीचा शृंगार झाला. बोटात काय? अंगठी आहे, नथ आहे, बांगड्या आहेत, गाल आहे. ओके, हा गाल म्हणजे काय? गालाला पावडर लावली जाते म्हणून गाल. ओके, पेटी दिली, किल्ली दिली. ओके, तिला देणगी काय काय दिली? भांडी दिली. ओके, भांड्यासोबत झुरळ पण आले एक. ओके, का तर तिनं भीती घालावी म्हणून किंवा तिला स्वतःला भीती वाटते म्हणून. ओके, आलं एक झुरळ. गादी दिली देणगीमध्ये, रजई पण दिली आणि चप्पल पण दिली. ओके, नव्या नवरीला असते चप्पल, बूट घालत नाही त्या. ओके, नवरदेव बूट घालतो. ओके, समजलं तुम्हाला इथपर्यंत? बस, नवरी मुलगी आता इकडं लग्नाकडे आलेले आहे. ओके, लग्न कुणाकडे आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला? नवरदेवाकडं. नवरदेवाचं नाव काय? विठोबा कांबळे. कुठल्या गावचा आहे? अडगुळे. विठोबा कानडी शब्द आहे, कांबळे कन्नड शब्द आहे, अडगुळे कन्नड शब्द आहे. डन. आता बघा, त्यानं पहिल्यांदा घर सफाई केली. नवीन लग्न आहे ना, नवरी आल्यानंतर नाही, अगोदरच चालू आहे. ओके, घर सफाई केली. मग घर सफाई करत असताना त्यानं भंगार सगळं घरातलं बाहेर काढलं, चिंध्या बाहेर काढल्या, खिडकी साफ केली. काय केली? साफसफाई केली. साफसफाई करतोय ना आपण घर सफाईमध्ये, खिडकी पण साफ केली. तंबू आहे ना, तंबूतलं सगळं साहित्य काढलं, कुंची केली. ओके, कुंची केली त्याची आणि सगळं कुठे टाकलं? गच्चीवर टाकलं. कुठे टाकलं? गच्चीवर टाकलं. जेव्हा सगळ्या घराची साफसफाई झाली ना, त्यावेळी त्याची सोन्याची लंका असल्यासारखं घर दिसायला लागलं, म्हणून लंका शब्द इथं आपण घेतलाय. पहिल्यांदा विठोबा कांबळेचं लग्न होतं म्हणून त्यानं काय केली? घर सफाई केली. घरसफाई कशी केली? घरातलं सगळं भंगार त्यानं काढलं. भंगार हा शब्द कुठला आहे? कानडी शब्द आहे.
चिंध्या सगळ्या बाजूला काढल्या, चिंदी शब्द कुठला आहे? कानडे आहे. खिडकी पण साफ केली, खिडकी शब्द कुठला आहे? कानडे आहे. तंबू, तंबू साफ केला. ओके. कुंची, कुंची सगळं म्हणजे सगळं एकत्र केलं आणि कुठे टाकलं? गच्चीवर टाकलं. कुंची, गच्ची कुठला शब्द आहेत? कन्नड आहेत. आणि घर सफाई केल्यानंतर त्याची सोन्याची लंका दिसायला लागली. ओके. लंका शब्द कुठला आहे? कन्नड आहे. ओके. पुन्हा स्वागताला कोण कोण आलं बघा. मग स्वागताला ताई आली, आई आली, आप्पा आलं, काका आलं, अण्णा आलं. ही सगळी घरातील मंडळी आहेत. कुठली मंडळी आहे ती? घरातील मंडळी आहेत. लग्नात स्वागताला कोण कोण आलं? ताई आली, आई आली, आप्पा आली, काका आली, अण्णा आली. मग मुलं म्हणतात तिथं, सर अक्का राहिली की, अक्काचं लग्न आहे बाळा, तिला बी स्वागताला उभं करून चालणार आहे का तुला? नाही. ओके. समजून घे ह्या गोष्टी. हा लग्न आहे तिचं. ओके. हा ताई, आई, आप्पा, काका, अण्णा स्वागताला आली. मग सगळ्यांनी कपडे शिवाय टाकली. काय शिवाय टाकले ती? कपडे शिवाय टाकले ती. कपडे शिवाय कुणाकडे टाकते ती? टेलरकडे. टेलर इंग्लिशमध्ये गेल्यागत जातोय शब्द, मराठीत काय म्हणतात त्याला? शिंपी. काय म्हणतात? शिंपी. सगळी एकदम तुमची जमा झाली तिथं, सगळ्यांची एकदम सगळीच कपडे शिवाय गेली तर तिथं भीड निर्माण झाली. कुठली? भीड. भीड म्हणजे काय? गर्दी म्हणतो आपण, पण ऍक्च्युली भीड शब्द कुठला आहे मला सांगा? कन्नड आहे. लगे फक्त भीड शब्द आला ना तुम्हाला लगे गाणं आठवलं. मग भीड में तन्हाई में. ओके. हा हिंदी शब्द वाटवलं. भीड हिंदी शब्द नाही. भीड कुठला शब्द आहे? कन्नड आहे. ओके. गुंडी, टेलरला लागते गुंडी, चांगलं माहित आहे. ओके. खिसा, खिसा कुठं लावतो? शर्टाला खिसा लावलेला असते. ओके. हा त्यानंतर बगल. ओके. टेलरनं पण एक बगल पांढरी टाकली, एक काळी टाकली. ओके. चुकून वेगळं शिवलं असेल त्यानं. हा खळ. ओके. खळ कुठं लागते? ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे स्टार्च, एखादा शर्ट तुम्ही स्टार्च करत असाल ना, स्टार्च करण्यासाठी खळ वेगळी लागते. मग शिंप्याकडे सगळं ते साहित्य होतं. ओके. मग कपडे धुण्यासाठी घेतलं तर खळ पण आपल्याला गरजेचे आहे. ओके. खळीत मग 2-3 प्रकार असतात. ते बैलाची वेगळी खळ असेल तुमची, नाहीतर मग गव्हापासून खळ केलेली पोस्टर बॅनर लावायला ती वेगळी असेल, पण कपडे धुवायला पण वापरतात एक खळ, लक्षात ठेवा. कपड्याच्या बाबतीत आपलं सगळं शब्द एकत्र आलं बघा. कपडे कोणाकडे शिवाय टाकली होती? शिंपीकडं. तिथं गर्दी जमली, भीड जमली. ओके. गुंडी कपडे शिवायला लागते. ओके. किस्सा हा शर्टाला लावावा लागतो. बगल वेगवेगळी बगल झाली, एक पांढरी झाली, एक काळी झाली असं समजा. ओके. आणि खळ स्टार्च करताना खळ लागते. इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके. आता पुढं बघा, मी सुरुवातीपासून पुन्हा एकदा सांगतो. आपण कन्नड शब्द शिकतोय. कुठले? कन्नड. विवाह, विवाह शब्द कन्नड नाही पण आपण घेतलाय. कुणाकुणाचा विवाह आहे? विठोबा कांबळेचा जो अडगुले गावचा आहे, अख्खा मुंडासेचा जो मडगुले गावचे आहे. विठोबा, कांबळे, अडगुले, अक्का, मुंडासे, मडगुले हे सगळे शब्द कुठले आहेत? कन्नड शब्द आहेत. नवरीनं शृंगार केला. काय केला? बोटामध्ये अंगठी टाकली. ओके. नथ, बांगड्या, गाल. ओके. गालाला पावडर लावली म्हणून गाल पण सोबत आला. नवरी सोबत पेटी पण आली, त्या पेटीला किल्ली पण आली. चावी नाही, चावी पोर्तुगीज आहे. पुन्हा तिला देणगी काय आली? भांडे आली, त्या भांड्यासोबत एक झुरळ पण आलं. ओके. गादी आली, रजई आली, चप्पल आली. ओके. हा हे सगळं नवरीला साहित्य लागते सुरुवातीला, ते आलं. ठीक आहे. आता विठोबा कांबळेनं घर सफाई केली, भंगार, चिंदी, खिडकी साफसफाई केली, तंबू साफसफाई केली, सगळ्याची कुंची करून कुठे टाकली? गच्चीवर टाकली. गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्या घराची काय झाली? सोन्याची लंका तयार झाली, चांगलं घर तयार झालं. पुन्हा स्वागताला कोण कोण होतं? ताई, आई, आप्पा, काका, अण्णा. हिथं अक्का टाकू नका, अक्काचं लग्न आहे, लक्षात ठेवा. ओके. हा कपड्याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं? आता इथं बघा, कपडे, स्वागत, घर सफाई मी लाल अक्षरात लिहिलेलं आहे. लाल अक्षरातलं कन्नड शब्द आहेत का? नाहीत, लक्षात ठेवा. मग कपडे शिवायला कुठे टाकली? शिंपीजवळ. एकदम गर्दी जमली म्हणजे काय जमली? भीड जमली. ओके. मग गुंडी पण लागते शिंपीला. किसा शर्टाला लावायला लागतोय. बगल वेगवेगळी केली तिने, लक्षात ठेवा. ओके. आता खळ म्हणजे वेगळी, एक काळी बगल लावली, एक तुम्हाला पांढरी लावली, 2 वेगवेगळ्या बगल लावल्या. खळ स्टार्च करताना तुम्हाला खळ लागते. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता याच्या पुढची स्टोरी बघा. दुसऱ्या टप्प्यातली आता स्टोरीला सुरुवात झाली आहे. दुसरी टप्पा काय आहे बघा आता. ओके. लग्नात घर सफाई झाली, स्वागताला कोण कोण आलं, कपडे शिवून झाली. आता त्यांनी काय आणलं? जेवणासाठी भाजीपाला आणला. आता जेवण, भाजीपाला हे कन्नड शब्द नाहीत, लक्षात ठेवा, हे नाहीत. मग काय काय आणलं? तयार जेवण नाही, आधी बाजारातून जाऊन साहित्य त्यांनी आणलं भाजीपालाचं. काय काय आणलं? कोथिंबीर. ओके. कोथिंबीरीचा गड्डा आणला, एकदम 2-3 गड्डा आणला. ओके. खोबरे आणलं, आवळा आणला, चिंच आणली, लवंग आणली, पळवळ आणली, उडीद आणलं, दोडका आणला, बांबू आणला, गाजर आणलं. ओके. काही साहित्य सगळं छटाकभर आणलं, फक्त छटाक आणलं. आणि कुठे ठेवलं? सगळं एका खोलीमध्ये ठेवलं.
आता जे साहित्य आणलेलं आहे बरं का, कोथिंबीर, गड्डा, खोबरे, आवळा, चिंच, लवंग, पडवळ, उडीद, दोडका, बांबू, गाजर, छटाक हे सगळं आणून कुठे ठेवलंय का, खोलीमध्ये ठेवलं. छटाकभर काहीतरी साहित्य आणलं होतं. ओके, हा. मग आता साहित्य हे कापायला आपल्याला साहित्य काय काय होतं बघा. विळी, ओके, आडकिता, खलबत्ता, चिमटा, तांब्या, हंडा आणि गाडगे पण होतं. गाडगे पाणी घ्यायला होतं, मान्य करतो मी. तांब्या, हंडा लागते आपल्याला, कारण जेवण करत असताना सुरुवातीला आपल्याला हे साहित्य लागते. आता विळी, आडकिता, खलबत्ता, भाज्या बारीक करायला लागतोय, चिमटा लागतोय, असणारं पातेलं टोप असतील तुमचं खाली घ्यायला लागतोय ते. ओके, विळी भाजी चिरायला लागते, त्या आडकिता पण लागतोय तुम्हाला. ठीक आहे, हे सगळं काय झालं, साहित्य झालं. साहित्य असेल स्वयंपाकघरातील वस्तू असतील, हे मॅक्झिमम कुठे येतं, कन्नडमध्ये येतं. काही शब्द पोर्तुगीजमध्ये आहेत बघा, बटाटा, साबुदाणा, लोणचे, कोबी. ओके, हे 4-5 शब्द फक्त पोर्तुगीज येतं, बाकी सगळं कन्नडमध्येच येतं. आता त्यांनी बाजारातून साहित्य आणलं, सगळं एका खोलीत ठेवलं आणि साहित्य कापून झाल्यानंतर जेवण तयार केलं त्यांनी. मग काय जेवण तयार केलं आता बघा, तयार जेवण. डोसा तयार झाला, उत्तप्पा तयार झाला, कोथिंबीर पासून कोशिंबीर बनते बरं का. हा, कोथिंबीर, गाजर, काय असेल, काकडे, अजून काय काय टाकून कोशिंबीर बनते. ओके, आमसूल जेवण आता तयार झाले, उसळ तयार झालं, उपीट तयार झालं. ओके, कणिक मळली आणि कणिक मळल्यानंतर तंदूर भाकरी केली. कसली भाकरी केली, तंदूर भाकरी केली. तंदूर रोटी तुम्ही ऐकलं असेल, पण तंदूर भाकरी लक्षात ठेवा, कन्नड शब्द आहे. तंदूर कुठला शब्द आहे, कन्नड. भाकरी कुठला आहे, कन्नड. सगळं कन्नड शब्दाची स्टोरी आहे तुमची. ओके, काय काय जेवण तयार झालं मी पुन्हा एकदा सांगतो. डोसा, उत्तप्पा, कोशिंबीर, आमसोल, उसळ, उपीट, कणिक मळली. कणिक मळल्यानंतर काय, तंदूर भाकरी तयार झाली. ओके, आता चिरगुट आणि मिरकुट याचा अर्थ काय होतो बघा. चिरगुट काय केलं, कपडं असतं ना ते पिळलं असतं, त्याचं मिरकुट केलं. चिरगुट म्हणजे काय, कापड, त्याचं मिरकुट केलं आणि मोठमोठी पातेलं खाली घेण्यासाठी आपण ते केलं. हे 2 शब्द लक्षात ठेवा, कन्नड आहेत, चिरगुट आणि मिरकुट. राहील लक्षात, चिरगुट आणि मिरकुट, मोठमोठं पातेलं खाली घ्यायला केलं. आता नैवेद्य दाखवला. ओके, लग्नामध्ये स्वागत झालं, स्वागतानंतर साहित्य आणल्यानंतर ते चिरलं, जेवण तयार केलं आणि झालेल्या जेवणाचा नैवेद्य दाखवला. काय नैवेद्य दाखवलं बघा, परडी. मग देवाला आपण काय म्हणतो, येळकोट. परडे असेल तर काय म्हणतो, येळकोट. परडी शब्द कन्नड आहे, येळकोट शब्द कन्नड आहे. आता दाभण म्हणजे शिवायचं दाभण असतं हे मान्य केलं, पण परडीला बघा आपण एक 4-5 बारीक जे प्रसादाच्या चपात्या असतात त्या. ओके, किंवा तुम्ही घटस्थापनेला बघितलं असेल, धपाटे कडागणे एकात एक ववलेले असते, ते ववलेलं असतं ना त्याला दाभण म्हणते. ती काय म्हणते, ती दाभण म्हणते ती. म्हणून दाभण शब्द हा नैवेद्याच्या ठिकाणीच आला. पाठ पण लागतोय, आता पाटावर बसायला लागते. ओके, गाडगे शब्द आपण मागाशी पण घेतला होता, इथं पण आला, काय फरक नाही पडत, दोन्हीपैकी एका ठिकाणी चालते. तूप, कढी. ओके, आणि हे सगळं कुठं वटलं, देवाच्या टाळूवर थोडंसं वटलं. ओके, टाळू शब्द आलाय, देवाच्या टाळूवर म्हणजे देवाच्या डोक्यावर थोडंसं वटलं. ओके, नैवेद्य आपण दाखवला. नैवेद्य दाखवत असताना मी पुन्हा एकदा सांगतो, परडी देवाला लागते. ओके, देवाचं नाव आपण म्हणतो येळकोट जय मल्हार. हा, दाभण कसं असतं, दाभण सांगितलं, घटस्थापनामध्ये कडागण्याचं, धपाटण्याचं एकदम ओवलेलंच नाही एकात एक, त्याला दाभण म्हणते. ओके, पाठ लागला, गाडगे, तूप, कढी. ओके, आणि देवाच्या कुठं वटलं, टाळूवर वटलं. पुन्हा आपण सत्कार केला बघा. त्या लग्नामध्ये ज्या चाकरी करणाऱ्यांनी चांगलं काम केलं, केचर म्हणजे स्वयंपाक बनवणारे असं आपण समजू, केचर चाकरी करणारे होते, त्यांचा आपण सत्कार केला. सत्कार कसा केला, पगडी घातली त्यांना. काय घातली, पगडी घातली त्यांना. ओके, आणि ज्यांनी चांगलं काम केलं नव्हतं ना त्यांचा कोलदांडा केला. म्हणजे पाय आणि हात एकत्र बांधायचे आणि त्यांना बांधून टाकायचं. ज्यांनी चांगलं काम केलेलं नव्हतं त्यांचा काय केला, कोलदांडा केला. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा, कोलदांडा, पगडी, केचर, चाकरी शब्द सगळं कुठला येतं, कन्नड शब्द येतं. कुठला येतं, कन्नड. पण हे तयार जेवण, नैवेद्य, सत्कार हे कन्नड शब्द नाहीत, लाल अक्षरातील कन्नड शब्द नाहीत. आणि मग शेवटी काय केली, मिरवणूक काढली. मिरवणूक घालत असताना पहिल्यांदा सुरुवातीला गोंधळ घातला देवाचा आणि गुढी उभारली आणि ती मिरवणूक झाली. ओके, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं
लग्न कुणाकुणाचं होतं? विठोबा कांबळीचं अख्खा मुंडाळीचं. अख्खा मुंडासेनं काय शृंगार केला होता? विठोबा कांबळीनं घर सफाई केली. घर सफाई केल्यानंतर स्वागताला कोण कोण आलं? कपडे शिवली. कपडे शिवल्यानंतर जेवण आणत असताना साहित्य काय काय आणलं? कापायला काय काय साहित्य होतं? जेवण काय तयार झालं? तयार जेवणानंतर नैवेद्य दाखवला. नैवेद्यानंतर सत्कार केला. सत्कार नंतर मिरवणूक काढली. मिरवणूक काढायच्या अगोदर गोंधळ घातला, नंतर गुढी उभारून मिरवणूक काढली. हे जे सगळे शब्द आहेत हिरव्या पेनानं लिहिलेलं, ओके, ते सगळे शब्द कुठला येतं मला सांगा? कन्नड शब्द येतं. कुठला येतं? कन्नड शब्द येतं. हे निळ्या पेनातलं सुद्धा हे नवरदेवाचं नाव आणि गाव आहे, हे नवरीचं नाव आणि गाव आहे, हे शब्द सुद्धा कुठला येतं? कन्नड शब्द येतं. ओके, स्टोरी कशी वाटली कशी नाही नक्की मला तुम्ही फीडबॅक करून सांगा. आपलं ॲप आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, दीपक सुर्वे मॅथ्स सेंटरनी, ते डाउनलोड करा. ओके, आणि कशी स्टोरी वाटली त्याच्याबद्दल फीडबॅक द्या. थँक्यू.